नमस्कार. कधीकधी असं होतं ना, आपण खूप धावपळ करतोय, पण वाटतं की कुठेच पोचत नाहीये. आजच्या या विश्लेषणात आपण बी स्मार्ट या पाठाच्या आधारे प्रभावी ध्येय कसं ठरवायचं हे समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला खरी प्रगती करता येईल. चला तर मग सुरुवात करूया. हा एक जबरदस्त विचार आहे नाही का? याचा अर्थ असा की आपल्याकडे कोणती साधनं आहेत यापेक्षा आपल्या आत काय आहे यावर सगळं अवलंबून असतं. एक इच्छा, एक स्वप्न, एक दूरदृष्टी हेच यशाला खऱ्या अर्थाने प्रेरित करतं. खरी ताकद ही बाहेरून नाही तर आतूनच येते. आणि हे बघा, हे फक्त खेळाडूंसाठीच खरं नाही, तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीसाठी हेच तत्व लागू होतं. त्यांच्याकडे कौशल्य तर असतंच, पण ती दुर्दम्य इच्छाशक्तीच असते, जी त्यांना महान बनवते, जी त्यांना सतत पुढे ढकलत राहते. पण मग आपल्या आयुष्यात एक स्पष्ट ध्येय असणं इतकं गरजेचं का आहे? चला बघूया. ध्येय आपल्यासाठी एका होकायंत्रासारखं काम कसं करतं आणि आपल्याला योग्य दिशा कशी दाखवतं. अनेकदा आपण अशा एका टप्प्यावर येऊन थांबतो जिथे पुढे कोणता रस्ता निवडावा हेच कळत नाही. सगळा गोंधळ उडालेला असतो. पण अशाच वेळी ध्येय निश्चिती हे एक असं प्रभावी साधन आहे जे आपल्याला या गोंधळातून बाहेर काढायला मदत करू शकतं. आता इथे बघा, किती छान फरक दाखवलाय. एका बाजूला आहे प्रवाह बरोबर वाहत जाणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या आयुष्याचे सूत्र स्वतःच्या हाती घेणं. ध्येय आपल्याला आपल्या आयुष्याच्या नावेचे सुकाणू देतात, ज्यामुळे आपण भरकटत नाही तर ठरलेल्या दिशेने प्रवास करतो. ह्याचा अर्थ काय? तर ध्येयांमुळे आपल्याला एक विशिष्ट उद्देश मिळतो. ते फक्त पोहोचण्याचं ठिकाण नाही, तर पुढचा मार्ग प्रकाशमान करणाऱ्या पायऱ्या आहेत, ज्यामुळे आपला प्रवास अधिक स्पष्ट आणि सोपा होतो. ठीक आहे, पण मग हे प्रभावी ध्येय ठरवायचं तरी कसं? सुदैवाने यासाठी तज्ज्ञांनी शिफारस केलेली एक सिद्ध पद्धत आहे, जी आपलं काम सोपं करते. तिला म्हणतात स्मार्ट गोल्स. हे आहे ते स्मार्ट मॉडेल आणि हेच आपल्या आजच्या विश्लेषणाचं केंद्र आहे. हे फक्त एक आकर्षक नाव नाहीये. ह्यातलं प्रत्येक अक्षर SMART एका महत्वाच्या घटकाचं प्रतिनिधित्व करतं, जो आपल्या अस्पष्ट इच्छांना कृती करण्यायोग्य योजनांमध्ये बदलतो. चला, आता आपण या स्मार्ट फ्रेमवर्कमधला प्रत्येक घटक जरा खोलात जाऊन समजून घेऊया. या 5 पायऱ्या उघडून पाहूया आणि यशाचा मार्ग तयार करण्यासाठी त्या एकत्र कशा काम करतात ते बघूया. तर या आहेत त्या 5 स्टेप्स: स्पेसिफिक, मेजरेबल, अचिव्हेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. चला आता एकेकाचा अर्थ काय आहे ते नीट समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या अक्षरापासून. S म्हणजेच स्पेसिफिक. हा आपल्या ध्येय निश्चितीच्या प्रवासाचा पाया आहे. म्हणजे बघा, एक विशिष्ट आणि स्पष्ट ध्येय असणं ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. आपलं ध्येय जितकं नेमकं असेल ते गाठणं तितकंच सोपं होतं. उदाहरणार्थ, मला अभ्यासात हुशार व्हायचे आहे, हे ध्येय खूप अस्पष्ट आहे. त्याऐवजी पुढच्या परीक्षेत मला गणितामध्ये 10% जास्त गुण मिळवायचे आहेत, हे एक विशिष्ट ध्येय आहे. जेव्हा आपण असं एखादं विशिष्ट ध्येय ठरवतो, तेव्हा आपण एक प्रकारे एक रुब्रिक तयार करतो. रुब्रिक म्हणजे काय? तर यशासाठी काही मार्गदर्शक नियम किंवा एक चौकट. हे नियम आपल्याला आपल्या ध्येयावर टिकून राहायला मदत करतात. ठीक आहे, ध्येय तर ठरलं, ते स्पेसिफिक पण आहे, पण त्याची प्रगती कशी मोजणार? इथे येतो आपला दुसरा घटक M म्हणजे मेजरेबल. आपलं ध्येय असं हवं जे मोजता येईल. जेव्हा आपण आपल्या ध्येयांना आकड्यांमध्ये मोजू शकतो, तेव्हा प्रगतीचा मागोवा ठेवणं किती सोपं होतं, नाही का? आपण किती पुढे आलो आहोत आणि अजून किती प्रयत्न करायचे आहेत हे स्पष्ट कळतं. मी जास्त वाचन करेन असं म्हणण्याऐवजी मी दर आठवड्याला एक पुस्तक वाचेन असं ठरवलं तर ते मोजता येतं. आणि हे प्रगती मोजण्यासाठी आपण अनेकदा बेंचमार्क हा शब्द वापरतो. बेंचमार्क म्हणजे काय? तर एक मापदंड, एक मानक, ज्याच्या आधारे आपण आपली कामगिरी तपासतो. हा एक मैलाचा दगड आहे, जो आपल्याला सांगतो की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही. आता वळूया तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे, ए म्हणजे अचिव्हेबल. आपलं ध्येय असं हवं जे खरंच पूर्ण करता येण्यासारखं असेल. आणि हेच इथे किती छान दाखवलंय. ध्येय आवाक्याबाहेरची नसावीत. लहान, साध्य करण्याजोगी ध्येय ही मोठ्या यशासाठी पायऱ्या बनतात. थेट मॅरेथॉन धावण्याचं ध्येय ठेवण्याऐवजी आधी 5 किलोमीटर धावण्याचं ध्येय ठेवा. हे छोटे विजयच आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. आपलं ध्येय साध्य करण्याजोगं आहे, पण ते आपल्यासाठी खरंच योग्य आहे का? इथे येतो आपला चौथा घटक, R म्हणजेच
रिअलिस्टिक. आपली ध्येय ही आपल्या सध्याच्या क्षमता आणि परिस्थितीला धरून म्हणजे वास्तववादी असली पाहिजेत. एका रात्रीत तज्ज्ञ होण्याची अपेक्षा करणं अवास्तव आहे. असं केल्याने फक्त निराशा येते. एक वास्तववादी ध्येय ठेवून ते पूर्ण करण्याची शक्यता वाढते आणि आपण प्रेरित राहतो. आणि आता आपण आलो आहोत स्मार्ट फ्रेमवर्कच्या शेवटच्या आणि खरं सांगायचं तर सर्वात महत्त्वाच्या घटकावर. टी म्हणजे टाइम बाउंड. प्रत्येक ध्येयासाठी एक डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत ठरवणं खूप खूप गरजेचं आहे. वेळेचं बंधन आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करायला आणि जबाबदारीने काम करायला भाग पाडतं. आपल्या ध्येयाला एक अंतिम मुदत देऊन बघा, मग कळेल आपलं लक्ष कसं केंद्रित होतं. चला तर मग आता हे सगळं एकत्र जोडून बघूया. ध्येय ठरवणं महत्त्वाचं आहेच, पण ती फक्त अर्धी लढाई आहे. खरी गोष्ट तर आहे ॲक्शन घेणं, म्हणजे कृती करणं. किती सुंदर रूपक आहे हे, नाही का? याचा संदेश अगदी स्पष्ट आहे. केवळ स्वप्न बघून किंवा ध्येय ठरवून काहीही साध्य होत नाही. चांगले परिणाम मिळवण्यासाठी आपल्याला आपली मेहनत आणि ऊर्जा त्यात ओतावीच लागेल. आणि आपल्या या विश्लेषणातला हा शेवटचा पण तितकाच महत्वाचा विचार. यश म्हणजे काही एकाच वेळी मारलेली मोठी उडी नसते, तर ते अंधारात चालताना पुढचं एक पाऊल जपून आणि विचारपूर्वक टाकण्यासारखं आहे. प्रत्येक योग्य पाऊल आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेऊन जातं. तर मग आता विचार करण्याची वेळ आलीय. या स्मार्ट फ्रेमवर्कचा वापर करून आपल्या आयुष्यातलं पुढचं ठोस पाऊल कोणतं असेल, त्याचा पाया कसा रचणार? नक्की विचार करा, कारण योग्य नियोजनानेच स्वप्न सत्यात उतरतात.